त्या दर्पणाने कधीही सोडला नाही आणि बिंबाला आणि प्रतिबिंबाला कधी धारण केलं नाही. या अपेक्षेने दर्पण कसं आहे, अनादि अनिधन मुक्तच आहे. बिंबाला सुद्धा ठेवून घेत नाही आणि प्रतिबिंबाला सुद्धा ठेवून घेत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव परपदार्थाला प्रतिबिंबित करणे आहे, पण ठेवून घेणे हा त्याचा स्वभाव नाही. मग तसं आपल्या प्रत्येक जीवाचा निश्चयने आत्म्याचा स्वभाव, ज्ञान स्वभाव मुक्तच आहे. मुक्तच आहे. आपण आजपर्यंत जेवढ्या पदार्थाला जाणलेला आहे, पाहिलेला आहे, त्या एका पदार्थाला तर ज्ञानाने आपल्यामध्ये ठेवून घेतलं का? याचा अर्थ काय झाला, जीव आत्मा, आत्म्याचा ज्ञानगुण मुक्तच आहे. हे ते मुक्त जीवके, ते मुक्त जीवाचा अर्थ सिद्ध भगवंतांना घेऊ नका, अनंत भगवंतांना घेऊ नका. आपला आत्मा द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म याने रहित आहे म्हणून मुक्त जीव आहात. मग अशा मुक्त जीवाच्या ज्ञानामध्ये काय आहे, 3 लोक प्रतिबिंबित आहे. जी केवल ज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये 3 लोकांचे निराकार प्रतिबिंबित होतात. एक मोठा आरसा आहे आणि एक छोटा आरशाचा तुकडा आहे. मग एक मोठ्या आरशाचा तुकडा समजा आपण घराच्या गच्चीवर आरसा वरती करून ठेवला आणि त्याच्या ठिकाणी एक छोटासा तुकडा बाजूला ठेवला. मग संपूर्ण आरशामध्ये सूर्य दिसेल का नाही? आकाशामधला सूर्य त्या दर्पणामध्ये दिसणार नाही. आणि एवढा छोटासा काच आहे, त्याच्यात दिसणार का नाही? म्हणजे काय झालं, मोठा दर्पण असो किंवा छोटी काच असो, आता ज्या ठिकाणी आपण दर्पण ठेवलेलं आहे, एक तुकडा किंवा आपूट, तिथून सूर्यचंद्र किती दूर आहे? हजारो लाखो किलोमीटर. पण त्याच्यात प्रतिबिंबित झाले का नाही? मग मोठा आरसा आहे, त्याच्यात प्रतिबिंब होतं दूरच्या सूर्याचं, चंद्राचं, आणि छोट्या आरशामध्ये होत नाही असं आहे का? जो आरसा आहे तो कसा आहे, निर्मल स्वच्छ आहे, तर त्याच्यामध्ये ते प्रतिबिंबित होणार. तसं केवळ ज्ञान असो किंवा क्षोक्षम ज्ञान असो, यामध्ये 3 कालातील संपूर्ण लोक प्रतिबिंबित होण्याची शक्ती आत्म्यामध्ये ज्ञानगुणाच्या मुक्त स्वभावामध्ये आहे. आणि ही आत्ता पर्यायामध्ये शक्ती आहे, कारणामध्ये शक्ती आहे, म्हणून 13व्या 14व्या सिद्धामध्ये ती प्रगट होणार आहे. आणि आत्ता कारणामध्ये शक्ती नसेल तर कार्यामध्ये कधीही शक्तीची उत्पत्ती होत नाही. मग असा वह अनादि परमात्मा है. माशा या आकाशाला काय दिले, अनंत. जसं आकाश अनंत आहे तसं ज्ञानाचा स्वभाव अनंत आहे. स्वभाव अनंत आहे म्हणून अनंत वस्तूला जाणतं. आत्म्यामध्ये अनंत गुण आहे म्हणून आत्मा आकाशाची उपमा दिली. आकाशाला आदी मध्य अंत आहे का? नाही. तसं जीवाचा ज्ञान स्वभावाला आदी मध्य अंत नाही. मग अनंत प्रदेशी असणारं आकाश आणि केवळ ज्ञान, या
ज्या ज्या जीवाला केवळ ज्ञान होतं त्या त्या जीवांची शरीराची अवघाना जास्तीत जास्त किती आहे? 5.25 धनुष्य. म्हणजे बाहुबलींची अवघाना शरीराची 5.25. आदिनाथ आणि भरत 5 धनुष्य. याच्यापेक्षा शरीराची अवघाना केवळ ज्ञानी जीवाची असत नाही. छद्मस्त जीवाची अवघाना, कोणाची? छद्मस्त जीवाची अवघाना 3 कोस असू शकते. भोगभूमीमध्ये जे जीव असतात मनुष्य, त्यांच्या शरीराची उंची 3 कोस एवढी असते. पण भोगभूमीतल्या जीवाला केवळ ज्ञान होत नाही. आणि केवळ ज्ञान चतुर्थ कालामधल्या जीवाला होतं. म्हणून जास्तीत जास्त 5.25 धनुष्य शरीराची अवघाना आणि तेवढेच आत्म्याचे प्रदेश त्यांचे तेवढेच आहेत. मग 5.25 आत्म्याच्या प्रदेशाची अवघाना आणि अनंत आकाश. मग अनंत आकाश मोठं का? 5.25 धनुष्य आत्म्याच्या क्षेत्राची अवघाना मोठी, आकाशाची अवघाना सगळ्यात मोठी आहे. मग अशा अनंत आकाशाला जाणणारं ज्ञान अनंत आहे का संख्यात असंख्यात आहे? जाणणारं ज्ञान अनंत आहे का संख्यात आहे का असंख्यात आहे? अनंत आहे. म्हणजे काय झालं? अनंत प्रदेशी आकाश असताना सुद्धा आत्म्याला अनंत प्रदेशी आत्मा असेल तर अनंत प्रदेशी आकाशाला जाणेल असा नियम नाही. काय? समजा बाहुबलीची मूर्ती 57 फुटाची आहे. आदिनाथाची मूर्ती कुठं आहे? मोठी ना सगळ्यात, 58 का 52 गजाची ती मोठी मूर्ती आहे. आणि आपला डोळा केवढा आहे? एवढा आहे, 1 इंच. मग तेवढ्या मोठ्या मूर्तीला जाणण्यासाठी तेवढा मोठा डोळा पाहिजे असा नियम नाही. आणि छोट्या मुंगीला जाणण्यासाठी छोटा डोळा पाहिजे का? जी जेवढा आपल्याला प्राप्त डोळा आहे त्या डोळ्यामध्ये छोट्यालाही जाणण्याची शक्ती आहे आणि मोठ्यालाही जाणण्याची शक्ती आहे. म्हणजे ज्ञानाला, पदार्थाला जाणण्यासाठी तेवढाच उंच पाहिजे, झालं पाहिजे असा नियम नाही. म्हणून ज्ञान क्षेत्र त्याचं किती आहे याला महत्त्व नाही. त्या ज्ञानामध्ये अनंत आकाशाला जाणण्याची शक्ती ज्ञानाच्या स्वभावामध्ये, ज्ञानगुणामध्ये आणि त्या ज्ञानगुणाच्या केवळ ज्ञान पर्यायामध्ये आहे. म्हणून अनंत आकाशाला जाणणारं ज्ञान अनंत आकाशापेक्षाही मोठं आहे. अनंत प्रदेशी आकाशाला जाणणारं ज्ञान किंवा ज्ञानाची पर्याय ती अनंत प्रदेशी नाही, असंख्यात प्रदेशच आहेत. त्या असंख्यात प्रदेशी आत्म्याच्या द्वारे अनंत प्रदेशी आकाशाला जाणलं जातं. म्हणून जो अनंतापेक्षा मोठा असेल तोच अनंताला जाणू शकतो. आणि अनंत आकाशापेक्षा ज्ञानाचा स्वभाव जर अनंत नसेल तर अनंताला ज्ञान जाणू शकत नाही. मग याचा अर्थ काय झाला? अनंत आकाशापेक्षाही ज्ञान त्याच्यापेक्षा अनंत आहे. म्हणून अनंतच अनंताला जाणू शकतो.
संख्यात असंख्यात अनंताला जाणू शकत नाहीत. काय सांगितलं? संख्यात असंख्यात ज्ञान अनंताला जाणू शकत नाही. म्हणून ज्ञानामध्ये अनंत शक्ती सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञान अनंत पदार्थाला जाणतं. मग ज्ञान अनंत पदार्थाला जाणत असताना ज्ञानाचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे. अनंत आकाशाचं सामर्थ्य श्रेष्ठ नाही. एक सांगितलं. सूत्रद्रव्य संग्रहादी अन्य ग्रंथामध्ये तिथे प्रश्न उठवला, लोक किती आहे? लोक एक आहे सामान्य रूपाने. भेदाच्या अपेक्षेने अधोलोक, मध्यलोक, ऊर्ध्वलोक 3 भेद आहे. मग असं लोक एक आहे. मग या एक लोकालाच अनंत केवल ज्ञान जाणतं. एवढी त्या केवल ज्ञानाची शक्ती आहे का? अशी शंकाकाराने शंका मांडली. मग तेव्हा अचानक काय सांगितले, असे अनंत 3 लोक जरी असले तरी एक केवल ज्ञान त्याला जाणण्यामध्ये समर्थ आहे. मग एक लोक आहे, मग एक लोकाला जाणण्याची केवल ज्ञानामध्ये शक्ती आहे असा नियम नाही. असे 3 लोक अनंत जरी असले असते, 3 लोक अनंत नसतात, एकच असतो. पण एक आचार्याने उदाहरणासाठी सांगितलं, 3 लोक अनंत असेल तरी ते केवल ज्ञान त्या अनंत 3 लोकाला जाणू शकतं. म्हणजे एवढी काय आहे, केवल ज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे की संपूर्ण लोक त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात. त्याच्यासाठी आचरण प्रवचन सारमध्ये ज्ञान तत्व प्रज्ञापन पहिला अधिकार आहे. त्याच्यासाठी आचरण यासाठी उदाहरणं दिलं. एकांत काय आहे, वृक्ष आहे, झाड आहे, इमारत आहे आणि त्याच्यावरती वेल वरती चढते. मग आता काय झालं, जेवढी इमारत किंवा जेवढं झाड आहे किंवा लाईटवर पण बघतो इकडून तिकडे वेली पसरतात. मग तिथे कोण काय म्हणलं, त्या वेलीला पसरण्यासाठी तेवढीच जागा होती म्हणून ती वेल तेवढीच पसरते. त्या वेलीमध्ये अनेक जास्त पसरण्याची शक्ती नाही अशी शंकाकार त्या ठिकाणी म्हणतो. तसं एकच लोक आहे म्हणून केवल ज्ञान एक लोकाला जाणतं. अनेक असेल तर अनेक जाणणार नाही. मग तिथे आचार्याने सांगितलं, ती वेल बिल्डिंगवरती, झाडावरती, तारावरती तेवढीच का गेली तर तू म्हणणार तेवढंच त्याला क्षेत्र होतं. आचार्य म्हणतात त्या वेलीमध्ये अनेकसुद्धा ताकद आहे आणि त्याला जेवढं मिळेल तेवढं ती वरती जाऊ शकते. म्हणजे सामर्थ्य बेलीमध्ये आहे. तसं या ज्ञानामध्ये असे अनंत 3 लोक जरी असतील तर त्या एक केवल ज्ञानाला जाणण्याचं सामर्थ्य आहे. आणि जसं आरसा आपण खारीतून आणि आकाशातून पौर्णिमेचे चंद्र, तारांगणा, नक्षत्र आदी आरशामध्ये झळकतात. मग दर्पणाला आकाशामध्ये जावं लागत नाही आणि आकाशामध्ये असणाऱ्या चंद्र, तारांगणा आदीला आकाश दर्पणामध्ये यावं लागत नाही. दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये राहून आपलं आपलं कार्य करतात. दर्पण प्रतिबिंबाचं कार्य करतो आणि आकाशातले तारांगणादी प्रतिबिंबित होतात. प्रतिबिंबित होणं चंद्र, नक्षत्र, तारे त्याचं कार्य आहे आणि प्रतिबिंबित करणं दर्पणाचा स्वभाव आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू
दूर राहूनच त्या ठिकाणी नेय आणि न्यायक संबंध आहे. ज्ञानाला पदार्थापाशी येण्याची आवश्यकता नाही, पदार्थाला ज्ञानापाशी जाणण्याची आवश्यकता नाही. आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये राहून ज्ञान आपल्या क्षेत्रामध्ये राहून पदार्थाला जाणतं आणि पदार्थ आपल्या क्षेत्रामध्ये राहून ज्ञानाला आपला नेयाकार समर्पित करतात. नेयाकार समर्पित करतात ज्ञानाला आपला आकार, आणि ज्ञान त्या नेयाकाराला ग्रहण करतं म्हणजे जाणतं. याला उदाहरण कसं दिलं जातं? विवाह आहे आणि अक्षिदा पडलेला आहे. आता तिथे काय म्हणतो पंडित, अक्षिदा पडलेला आता माळा गळ्यात घाला. मग मुलाने मुलीच्या गळ्यात माळ घातली नाही, मुलीने मुलाच्या गळ्यात माळ घातली. मग कुठे घातली? एकमेकाच्या गळ्यामध्ये माळ घातली. माळ घालण्याचे विचार आपल्यामध्ये आहेत का दुसऱ्यामध्ये आहेत? ज्यांना त्यांना माळ घालण्याचे विचार आपल्यामध्ये आहेत. मुलीचे विचार मुलीमध्ये आणि मुलाचे विचार मुलामध्ये आहेत. बहिरंगामध्ये भिन्न माळ भिन्न क्षेत्रात गळ्यात घातली गेली, पण घालण्याचे परिणाम आपल्यामध्येच आहेत. मग तसं आचार्य सांगतात, हे ज्ञान दर्शन जो स्वभाव आहे, तो स्वभाव कसा आहे? स्वभाव त्याचा असा आहे की मूळ स्वभाव जीवाचा जो दर्शन ज्ञान स्वभाव आहे, ते तिथे आचार्याने सांगताना सांगितलं की आत्म्याचा ज्ञान दर्शन जो स्वभाव आहे, तो स्वभावाने किती आहे? अनंत दर्शन आणि अनंत ज्ञान हा आत्म्याचा स्वयमेव स्वभाव आहे. आणि तो दर्शन स्वभाव आणि ज्ञान स्वभाव त्याला पदार्थाला जाणण्यासाठी त्याला पदार्थापाशी जाण्याची आवश्यकता नाही. काय? पदार्थाला जाणण्याची आवश्यकता नाही. 6 नंबर गाथेमध्ये द्रव्यसंग्रहामध्ये त्यांनी सांगितलं, व्यवहारने से 8 प्रकार का ज्ञान और 4 प्रकार का दर्शन, यह सामान्य रूप से जीव का लक्षण है. 8 प्रकारचं 5 सम्यक ज्ञान आणि 3 मिथ्या ज्ञान, आणि चक्षुदर्शन, अचक्षु, अवजनी, केवल हे 12 प्रकारचे भेद सामान्य रूपाने जीवाचं लक्षण आहे. तर ते सामान्य काय केलं? आता 12 म्हणून तर विशेष पाहिजे. मग तिथे मिथ्या दृष्टी, सम्यक दृष्टी, छद्मस्त, केवली याचा भेद केला नाही म्हणून सामान्य लक्षण आहे. आणि शुद्ध निश्चय नहीं की अपेक्षा से शुद्ध केवल दर्शन ज्ञान जीव का लक्षण है. म्हणजे केवल दर्शन आणि केवल ज्ञान हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. म्हणजे त्या आपल्या दर्शन आणि ज्ञान गुणामध्ये अनंत पदार्थाला जाणणे आणि पाहणे ही शक्ती आत्ता आपल्यामध्ये विद्यमान आहे. म्हणून आचार्य म्हणतात, जो व्यक्ती अन्य नेयार्थ रूपाने परिणमन करतो, काय सांगतात? जो व्यक्ती अन्य नेयार्थ रूपाने परिणमन करतो, जे बाहेरच्या विषयाला जाणण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला विश्वातले नेयाकार पदार्थ म्हणतात. विश्वातले नेयाकार पदार्थ त्याला आपला संपूर्ण आकार समर्पित करत नाही. आलं का लक्षात? तुम्ही क्षोक्षम दर्शनाच्या द्वारे, क्षोक्षम ज्ञानाच्या द्वारे तुमचा उपयोग बाहेरच्या विषयाला पाहण्यासाठी आणि जाणण्यासाठी करू लागला, तर ते जे पदार्थ आहेत
ते पदार्थ आपला संपूर्ण नेयाकार तुमच्या आत्म्याला, दर्शन ज्ञानाला समर्पित करत नाही. डोळ्याच्या जरी आपण रूप पाहिलं, कानाच्या जरी शब्द ऐकलं, मग ते जे ज्ञान आहे, आपलं ज्ञान 5 इंद्रियाच्या माध्यमातून 5 इंद्रियांच्या विषयाकडे आपला उपयोग जातो. तेव्हाच आपलं त्याचं ज्ञान होतं का न उपयोग देता ज्ञान होतं? उपयोग आपल्याला 5 इंद्रियांच्या विषयाकडे द्यावा लागतो, तेव्हा 5 इंद्रियाचं ज्ञान होतं. मग तुम्ही इंद्रियाच्या माध्यमातून त्या विषयाला जाणू लागला तर तुमच्या ज्ञानाची शक्ती अनंत आहे, दर्शनाची शक्ती अनंत आहे. पण तुम्ही त्याचा वापर इंद्रियाच्या माध्यमातून केला. प्रगटता किती झाली? दर्शन आणि ज्ञानाची अल्प प्रगटता आली. आणि ज्या विषयाला जाणता त्या विषयामध्ये गुण किती आहेत? अनंत. पर्याय किती आहेत? अनंत. मग ते सगळे अनंत गुण, अनंत पर्याय तुमच्या ज्ञानाला जाणवित येतात का? नाही. का? ज्ञान जोपर्यंत परद्रव्य रूपाने परिणत होतं सीमित आहे. मग ज्ञान सीमित का? इंद्रिया सीमित आहेत, खंडित आहे. डोळा येत आहे, नाक येत आहे, जीभ येते आहे, कान येत आहे. मग इंद्रिया खंडित आहे, तर खंडित इंद्रियाच्या माध्यमातून खंडितच ज्ञान होणार आहे, अखंड ज्ञान होणार नाही. मग तिथे सांगितलं की जोपर्यंत हा जीव दर्शन उपयोग आणि ज्ञानोपयोगाच्या द्वारे बाहेरच्या विषयाला जाणेल, तेव्हा ते विषय आपले त्रिकालवर्ती नेयाकार ज्ञानाला समर्पित करत नाहीत. आणि जो जीव बहिरंगातल्या विषयारूपाने, नेयार्थ रूपाने परिणमन करत नाही, बाहेरच्या विषयाला जाणत नाही, तो आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याला नेय करतो. जी एक आपल्या कारण परमात्म्याला जो नेय करतो आणि एक ज्ञान पर्याय, एक न्यायक स्वभावाला जाणते, तेव्हा काय होतं? 13व्या गुणस्थानामध्ये अरेंतानात एक केवल ज्ञान प्रगट होतं. मग ते एक केवल ज्ञान, एक केवल ज्ञान स्वरूप आत्म्याला लक्ष्य करून उत्पन्न झालं. बाहेरच्या पदार्थाला लक्ष्य करून केवल ज्ञान उत्पन्न झालं नाही. मग केवल ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर केवली भगवान त्या पदार्थापाशी जाऊन जाणतात का? जाणतात का? नाही. मग कसं जाणतात? त्यांच्या केवल ज्ञानामध्ये संपूर्ण नेयाकार प्रतिबिंबित होतात. म्हणजे एक मुक्त केवल ज्ञान पूर्ण निर्मळ शुद्ध प्रगट होतं, तर संपूर्ण नेयाकार त्या ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात. मग तिथे काय झालं? म्हणजे तो जीव क्षोक्षम ज्ञानाच्या जरी जाणत होता, संपूर्ण नेयाकार प्रतिबिंबित होत नव्हते. आणि तोच एक आपल्या आत्म्याला जाणू लागला, तर केवल ज्ञान प्रगट झाल्यानंतर त्या नेयाने संपूर्ण नेयाकार ज्ञानाला समर्पित केले. मग नेयाने संपूर्ण ज्ञानाला नेयाकार समर्पित केले. ज्ञानाने काय केलं? त्या अनंताला जाणलं. जे अनंताला जाणण्यासाठी, अनंत नेयाकार आपल्यामध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी जो परनेय रूपाने परिणमन करतो, त्याला अनंत दर्शन आणि अनंत केवल ज्ञान उत्पन्न होत नाही. मग अनंत केवल दर्शन, अनंत केवल ज्ञान स्वभाव रूप
एक आपला स्वतःचा शुद्ध आत्मा आहे, त्याला तुम्ही ज्ञानाचा नेय करा. तुमच्या ज्ञानामध्ये पूर्ण निर्मलता, शुद्धता प्रगट झाली तर ते संपूर्ण नेयाकार तुम्हाला काय करतात? आपला आकार समर्पित करतात. मग नेयाचा स्वभाव ज्ञानाला आपला नेयाकार समर्पित करणे आणि ज्ञानाचा स्वभाव नेयाला जाणणं आणि स्वला जाणणं. कारण ज्ञान स्वपर प्रकाशी आहे. नेयाने समर्पित केलं आणि ज्ञानाने जाणलं. मग याच्यामुळे काय झालं? एक नेय स्वतःच्या शुद्ध आत्म्याला करा तर बाकीचे अनंत नेय आपोआप तुमच्या ज्ञानात झळकते. प्रदीप, 5 इंद्रियाचं ज्ञान केवली भगवंतांना आहे का नाही? पाच इंद्रियाचं ज्ञान केवली भगवंतांना आहे का नाही? बरं, इंद्रियातीत आहे, अतिंद्रिय आहे, केवल ज्ञान आहे, क्रम करण व्यवधानाने रहित आहे. क्रमाने जाणत नाही, क्रम नाही, व्यवधान आपल्याला मागडलं दिसत नाही, तसं त्यांना आंतरव्यवधान आहे का? क्रम नाही. इंद्रियाच्या जरी जाणतात का? नाही. मग त्यांना 5 इंद्रियांच्या विषयाबद्दल ज्ञान आहे का नाही? मग आपण जसं 5 इंद्रियाच्या विषयाचं ज्ञान करतो तसं ते 5 इंद्रियाच्या विषयाचं ज्ञान करतात का? नाही. आपण एका वेळेला आपल्या 5 इंद्रियापैकी एकाच इंद्रियाचा उपयोग करतो, ज्ञान होतं. 4 इंद्रियाचं ज्ञान होत नाही. आता समजा वर्ण आहे, चक्षु आहे. मग चक्षुमध्ये एका वेळेला कृष्णाचं ज्ञान करताना बाकीचं ज्ञान होईल का? नाही होणार. म्हणजे तिथे पण काय 5 इंद्रियापैकी एक इंद्रिय, एक इंद्रियापैकी प्रत्येकाच्या विषयापैकी एका विषयाचं. जे काय झालं? एक पुद्गल परमद्रव्य, त्याचे 4 गुण आणि त्या 4 गुणाच्या 20 पर्याय. स्पर्शाच्या 8, रसाच्या 2, 5 गंधाच्या आणि वर्णाच्या. मग या 20 पर्यायाला आपण युगपत जाणू शकतो का? नाही. पण ते केवल ज्ञानी जाणतात. जे ते केवल ज्ञानी सुद्धा 5 इंद्रियांच्या विषयाला जाणतात, पण इंद्रिय ज्ञानाच्या जरी जाणत नाही. आणि एका वेळेला 5 इंद्रियाच्या विषयाला जाणण्याचं सामर्थ्य आहे. इंद्रियाचं अवलंबन न घेता, परद्रव्याला न जाणता ते एकाच वेळेला संपूर्ण पंचेंद्रियाच्या विषयाला जाणण्याचं सामर्थ्य आहे. पण पंचेंद्रियाच्या विषयाला जाणतात, पंचेंद्रियाच्या विषयाचा अनुभव करत नाही. जाणणे आपण जाणतो आणि अनुभव करतो, ते जाणतात पण अनुभव करत नाही. जर ते केवल ज्ञानाने जाणतील पण आणि त्या इंद्रियाच्या विषयाचा अनुभव पण करतील, ते सर्वज्ञ राहतील का? नाही, अल्पज्ञान. म्हणून तिथे आचार्य सांगतात, तुम्ही इंद्रियाचे विषय वर्तमानातील विषयाला तुम्ही जाणू शकता, पण ते केवली भगवान भूत, वर्तमान, भविष्य त्रिकालवर्ती इंद्रियाच्या विषयाला जाणतात. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? आचार्य म्हणतात, स्व आत्मा ही एक ज्ञेय आहे. मग अशा एक आत्म्याला जाणा तर तो आपला परमात्मा त्याच्या ज्ञानामध्ये मुक्त स्वभावामध्ये
संपूर्ण लोक प्रतिबिंबित होतात. जे सामर्थ्य कोणाचं आहे, जसं आरशाचं स्वच्छत्व शक्ती आहे म्हणून त्याच्यामध्ये वस्तू प्रतिबिंबित होतात, तसं आपल्या आत्म्यामध्ये स्वच्छत्व शक्ती आहे. स्वच्छत्व शक्तीच्या आधारे वस्तू प्रतिबिंबित होतात. दर्शन उपयोगाच्या आधारे अवलोकन केलं जातं. ज्ञान उपयोगाच्या आधारे जाणलं जातं आणि आनंद गुणाच्या आधारे वेदन केलं जातं. जे स्वच्छत्व शक्तीमुळे प्रतिबिंबित होतात. दर्शन उपयोगामुळे अवलोकन केलं जातं. ज्ञानाच्या आधारे जाणलं जातं आणि आनंद गुणाच्या आधारे वेदन केलं जातं. जी एकाच वेळेला प्रत्येक गुणाचं कार्य असताना प्रत्येक गुण आपलं आपलं कार्य स्वतंत्र करत आहे. जी एकाच ज्ञानामध्ये काय आहे, मग ज्या बहिरंगातले विषय आहेत, मग ते बहिरंगातले विषय केवळ ज्ञानाचे. कोणतं सूत्र सांगितलं केवळ ज्ञानासाठी तत्वसूत्रामध्ये? सर्व द्रव्य पर्यायशु केवलस्य. जे सर्व द्रव्य, सर्व गुण आणि त्याच्या त्रिकालवरती सर्व पर्यायाला जाणतं ते केवळ ज्ञान. बरोबर. मग केवळ ज्ञानाच्या जरी जाणीवीत येणारे पदार्थ चेतन आहेत का अचेतन आहे? दोन्ही आहे. आणि केवळ ज्ञान चेतन का अचेतन? चेतन केवळ ज्ञान चेतन आणि ज्ञेय चेतन अचेतन. मग चेतनाला जाणताना ज्ञान चेतनने, अचेतनाला जाणताना ज्ञान चेतनच आहे. जे चेतनाचो अचेतनाचो, सजीव असो किंवा निर्जीव असो, त्याला जाणणारं ज्ञान चेतन आहे. बरोबर. मग बहिरंगामध्ये चेतन अचेतन वस्तूला ज्ञान जाणतं म्हणून ज्ञानाचा स्वभाव जाणणे आहे. ज्ञान अमुकाला जाणेल आणि तमुकाला जाणणार नाही असा ज्ञानामध्ये काही भेदभाव नाही. कसा दुर्गंध असो, सुगंध असो, चांगला असो किंवा वाईट असो, ज्ञानाचा स्वभाव त्या विषयाला जाणणे आहे. ज्ञान कधी म्हणणार नाही की मला जाणत नाही, त्याला जाणतो. चारित्र्यामध्ये परिणती होईल. राग द्वेष, मला याला नको आहे ते आहे, पण ज्ञान कधी म्हणणार नाही की मी याला जाणत नाही, मला याला जाणायचं आहे. मग ज्ञान अनेक पदार्थाला जाणतं. आपण डोळ्याच्या जरी पांढरा वर्ण जाणला तर आपल्याला ज्ञान कशाचं झालं प्रदीप? पांढऱ्या वर्णाचं. पण ज्ञान पांढऱ्या वर्णाचं झालं. ज्ञानामध्ये कोणता वर्ण आहे? मग आपल्यामध्ये वर्ण गुण नाही तरी आपण वर्णाला जाणतो. मग ज्ञानाने वर्णाला जाणत असताना ज्ञान पांढरं काळं झालं नाही. मग ज्या ज्ञानाने पांढऱ्या वर्णाचं ज्ञान झालं, मग पांढऱ्या वर्णाचं ज्ञान पांढरं आहे का नाही? पांढऱ्या वस्त्राला जाणार ज्ञान पांढरं आहे का? ज्ञानच आहे. फक्त त्या ज्ञानाने पांढऱ्या वस्त्राला जाणल्यामुळे पांढऱ्या वस्त्राचं ज्ञान म्हणण्यात आलं. पण त्या ज्ञानाने सुद्धा पांढऱ्या वस्त्राला निमित्त करून ज्ञानामध्ये पांढऱ्या वस्त्राचा निर्णय झालेला आहे. काय झालेला आहे? निर्णय. मग त्या निर्णयरूपी ज्ञानामध्ये कोणताही रंग नाही. कोणत्याही रंगीबेरंगी पदार्थाला जाणत असताना काय हे ज्ञान रंगीबेरंगी होत नाही.
मग त्या पदार्थांचा एक घट पाहिला आपण, सुवर्णाचा घट आहे किंवा चांदीचा घट आहे. मग चांदीच्या घटाला चांदीचा घट रूपाने जाणला. मग त्या चांदीच्या घटामध्ये आकार आहे, पांढरेपणा आहे, तुम्ही त्याला चांदीचा घट म्हणून जाणला. तुमच्या ज्ञानामध्ये कोणता आकार आहे, वर्ण कोणता आहे? ज्ञानामध्ये जाणलं चांदीचा घट, तुमच्या ज्ञानामध्ये आकार कोणता आहे, वर्ण कोणता आहे? काय म्हणणार? चांदीचा घट असल्यामुळे त्याला जाणणाऱ्या ज्ञानाला तुम्ही आकार म्हणणार. घटाचा आकार आहे, पांढरा आहे, तो कुठे आहे? ज्ञानामध्ये. मग ज्ञानाला आकार आहे का, वर्ण आहे का? पण ज्ञान जाणतं. मग बहिरंगातल्या पदार्थाला निमित्त करून ज्ञानामध्ये तशा प्रकारची परिणती झाली, तेच ज्ञान नियाकार आहे. कोण आहे? बहिरंगातल्या विषयाला लक्ष करून ज्ञानामध्ये त्या पदार्थाचा निर्णय झाला, त्या ज्ञानाला नियाकार म्हणणार. आणि ती परिणती कुणाची आहे? ज्ञानाची. म्हणून तो ज्ञानाकार आहे, नियाकार नाही. आणि पुढे सांगतात ज्ञानाकार आणि नियाकार हे दोन्ही विकल्प सोडून द्या. ज्ञान एक ज्ञान मात्र आहे, नियाकार पण उपाधी आणि ज्ञानाकार पण उपाधी आहे. एक ज्ञान मात्र स्वरूप असा आत्मा काय आहे? तो एक केवळ ज्ञानस्वरूप मुक्त आत्मा आहे. काय? मग असा आपला प्रत्येकाचा आत्मा आद्रव्य रूपाने, गुण रूपाने, पर्याय रूपाने, उत्पाद रूपाने, वे रूपाने, अविभाग प्रतिच्छेद रूपाने, षड्गुण हानी रूपाने मी मुक्तच आहे. आहे मुक्तच आहे. दर्पणामध्ये प्रतिबिंब पडला असताना दर्पण मुक्तच आहे. दर्पण त्या बिंबाशी बांधला नाही. तसं माझ्या ज्ञानामध्ये अनेक नियाकार जाणवीत येतात, पण माझं ज्ञान कसं आहे? मुक्त आहे. ज्ञान एक ज्ञानरूपच राहतं, ज्ञान नेरूप होत नाही. आणि नेयाद्रूपाने परिणती ज्ञानाची झालेल्या वस्तूची नाही. म्हणून व्यवहाराने नेयाकार ज्ञानाकार म्हटलं जातं. आणि सिद्धांताच्या अपेक्षेने एक चेतना मात्र किंवा दर्शन आणि ज्ञान हाच माझा अनादी अनंत मुक्त स्वभाव आहे. असा कारण अनादी परमात्मा आहे. तर मुक्त म्हणले तर साधी परमात्मा म्हणले असते, आणि त्याला व अनादी परमात्मा आहे. ते हा मुक्त जीव कुठे घेतला? परमशुद्ध निश्चयाने आपला आत्मा आत्ता सध्या मुक्तच आहे. पण काय केलं आपण? विचाराने बांधले गेलेले आहोत. कोणामुळे? विचारामुळे बांधले गेलेले आहोत. संध्याकाळी गाई म्हशी शेतातून रानातून चरून येतात, गोठ्यामध्ये येतात. गवळी काय करतो? दोरीने बांधतो. आता त्या गाईने काय म्हणलं? गाई म्हशीने आता आपण बांधले गेलेले आहोत. सकाळी परत तो दोरी खोलतो, ते म्हणतात आपण मुक्त आहोत, चला आता. हे त्यांचं किती दिवस चाललेलं आहे? जे असेल ते. आणि एक दिवस दोरी नाही आणि तिथे जाऊन बसला आणि त्याने नुसतं हाताने ॲक्शन केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाई जातच नाही, मला बांधलेलं आहे.
आता बांधलंच नाही त्याला, पण ते भ्रमाने मला दोरीने बांधलेलं आहे. मी सोडल्याशिवाय जाऊ शकत नाही. तसं आपण भ्रमाने बांधलेले आहोत. मी कर्म माझे आहे, नो कर्म माझा आहे, शरीर आहे, पुण्य पाप परिणाम माझे आहे, मोक्ष मार्ग माझा आहे, मोक्ष माझा आहे. हे सगळे बंधनात विचाराने बांधलेले आहोत. म्हणून आचार्य म्हणतात बहिरंगामध्ये सोडायचं काही नाही. ग्रहण केलं तर सोडायचे प्रश्न येईल ना. प्रदीप, तुम्ही मंदिरमध्ये आला तर मंदिरला सोडून जायचं आहे. मंदिरमध्ये आला का नाही तर मंदिरला सोडून जायचं आहे. मग आला का तुम्ही मंदिरमध्ये आलो, बसला का बसलो, प्रवचन झाल्यानंतर जायचं आहे. मंदिरला आपण केव्हा धरून बसलो तर केव्हा सोडायचं आहे. मंदिर मंदिरच्या ठिकाणी आहे. आपण अध्ययनासाठी आलो आणि अध्ययन झालं तर निघून गेलो. मंदिरला धरलंच नाही तर सोडायचा प्रश्न येतच नाही. तसा मी बांधलाच नाही, बांधलोच नाही तर मला मुक्त व्हायचा प्रश्नच नाही. एवढं तुम्हाला निश्चित निर्णय श्रद्धान करावा लागेल. व्यवहाराने का म्हणणार, जीव कर्माने बांधला होता, जीव कर्मापासून मुक्त झाला. व्यवहारण्याच्या ठिकाणी सत्य आहे. बांधले होते कोण, कर्म. मुक्त कोण झाले, कर्म का जीव. कर्म जीवापासून निघून गेले तो कोणाचा मोक्ष झाला, कर्माचा. आता कर्माचा मोक्ष झाला म्हणून व्यवहाराने जीवाचा मोक्ष म्हटला का नाही, म्हटलं. पण कर्माचा मोक्ष झाल्यामुळे कर्माला मोक्ष मिळाला. पण कर्माच्या मोक्षामुळे जीवाला मोक्ष मिळाला का. मग जीवाला मोक्ष का मिळाला. जीवामध्ये अज्ञानपणा होता, तो अज्ञानाचा अभाव झाला. म्हणून जीवाला अज्ञानाच्या भावाच्या अभावाचं नाव मोक्ष. अज्ञानाच्या भावाचा अभाव याचं नाव मोक्ष. हे अभावा पद्धतीने. दुसऱ्या अपेक्षेने काय सांगितलं, द्रव्याचा स्वभाव अनंत चतुष्टय, गुण अनंत चतुष्टय, श्रद्धा ज्ञान चारित्र्य वीर्य इत्यादी गुण. मग हे अनंत चतुष्टय रूप गुण द्रव्य स्वभावाने कसा आहे, शुद्ध आहे. पर्यायामध्ये अशुद्धी होते. मग द्रव्याच्या गुणांचा जसा स्वभाव शुद्ध होता तशीच पर्यायामध्ये शुद्धी प्रगट झाली. त्याचं नाव मोक्ष. बहिरंगातून कुठे आहे का काय, नाही. हां, जीवाचा स्वभाव ज्ञान आहे, अज्ञान जीवाचा स्वभाव नाही. पण त्याला अज्ञान काय म्हटलं, जसं आहे तसं जाणत नाही. ज्ञान होता, पण तो आता काय झाला तिथे, म्हणजे जे पर्यायामध्ये तुमच्यापाशी अज्ञान होतं ते अज्ञान क्षौषम ज्ञान होतं, ती नष्ट झालं, केवळ ज्ञान झालं, तो मोक्ष झाला. तर ते आचार्यांनी 10व्या अध्यायामध्ये तत्त्वसूत्रामध्ये जीवाला मोक्ष होताना गुदगलाची चर्चा केली नाही. जीवाच्या कोणत्या भावामुळे जीवाला मोक्ष झाला, जीवाच्या कोणत्या भावाचा सद्भाव होता आणि त्याचा अभाव झाल्यामुळे मोक्ष झाला, तिथं सांगितलं. 10व्या अध्यायामध्ये 3रं सूत्र आहे,
हां, औक्षमिकादी भव्यत्वानांच का सांगले औक्षमिक, शावौक्षमिक, औदयिक आणि भव्यत्व हे जीवाचे भाव आहे, जीवाचे परिणाम आहे. याचा अभाव झाल्यामुळे मोक्ष झालेला आहे. औक्षमिक भाव असेल तर मोक्ष होतो का? शावौक्षमिक, औदयिक हे संपले. आणि याच्या जीवाच्या परिणामाचा अभाव झाला. भव्यत्वाचा अभाव झाल्यावर मोक्ष होईल का भव्यत्वाला ठेवून मोक्ष होणार? परत अभावाला. आणि मुक्तीला कोण जीव जातं? भव्य का अभाव आहे? आता भव्यत्वाचा आपण अभाव मोक्ष म्हणलं तर कसं जाणार? मग भव्यत्व हाही एक अपेक्षेने काय आहे? भव्यत्व भाव पारणामिक आहे. पण भव्यत्व भावाची अभिव्यक्ती ती पारणामिक नाही. भव्यत्व भाव पारणामिक आहे. ज्याला कर्माच्या उपशम, क्षौचम, क्षय, उदय याची अपेक्षा नाही म्हणून तो पारणामिक आहे. बरं, हां, कारण म्हणतो. पण पारणामिक कसं रे? जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व हे पारणामिक आहे. मग पारणामिका तर कर्माचा उदय, उपशम, क्षौचम, क्षयाची अपेक्षा नाही, पण हे पारणामिक. पण असं असताना सुद्धा भव्यत्व भावाची शक्तीची अभिव्यक्ती ती पारणामिक नाही. भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती ती पारणामिक नाही, ती औक्षमिक, शावौक्षमिक, क्षायिक आहे. औक्षमिक, शावौक्षमिक, क्षायिक सम्यक दर्शन. जे भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती त्याला निमित्ताची अपेक्षा आहे. भव्यत्व भाव ठेवून, भव्यत्व शक्ती ठेवून मोक्ष होत नाही. कारण भव्यत्व शक्ती आणि त्या भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती 14व्या गुणस्थानापर्यंत असते. भव्यत्व शक्ती आणि त्या भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती 14व्या गुणस्थानापर्यंत असते. मुक्त झाले तेव्हा काय झालं? भव्यत्व शक्तीचाही अभाव झाला. भव्यत्व ठेवून मोक्षाला जाता येत नाही. एखादी कन्या म्हटले, विवाह करते, संतती उत्पन्न झाली पाहिजे, पण शरीरामध्ये काही बदल नाही पाहिजे, तरुणीसारखंच राहिलं पाहिजे. होणार का? संतती झाली तर शरीरामध्ये बदल होणार आहे. तसं भव्यत्व ठेवून मला मोक्षाला जायचं आहे. मग भव्यत्व ही काय आहे? एक पर्याय आहे, अवस्था आहे. मग भव्यत्व शक्ती होती, भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती झाली आणि अभिव्यक्तीचा नाश होऊन मोक्ष होतो. पण भव्य जो भूत नैगम ज्ञाने जो भव्यत्व होता त्याचा नाश होत नाही. पण मोक्ष कुणाला मिळतो? भव्य जीवालाच मोक्ष होतो, अभव्य जीवाला मोक्ष होत नाही. मग असा आपल्या प्रत्येकापती असा स्वभाव, जे औक्षमिकादी भव्यत्वानांचं हे जीवाच्या औदयिक, चावौक्षमिक, अशुद्ध पारणामिक याचा नाश झाल्यानंतर मोक्ष होतो. ते ज्ञानावरणादी 8 कर्माचा अभाव तिथे दिलं नाही. मग याचा अभाव होतो. मग तसं म्हणलं की याचा अभाव झाला तर बाकीच्या सर्वाचाच अभाव माना. मग काय सांगितलं? अन्यत्र केवळ सम्यक्त्व ज्ञान दर्शन सिद्धत्वेभ्याम. याचा अभाव झाला
तरी तिथे केवळ सम्यक्त्व आहे, ज्ञान आहे, दर्शन आणि भव्यत्व सिद्ध. त्या सिद्धामध्ये कसं आहे, हे आहेत. हे अशा प्रकारे आचार्याने आपणाला या ठिकाणी तुम्ही बाहेरच्या नियामध्ये समर्पित होऊ नका. एक चेतन मात्र आपला आत्म्यामध्ये प्रमेत गुण आहे, त्याचं ध्यान करा, मुनी अवस्था धारण करा. अरे संपूर्ण लोकालोक आपल्या केवळ ज्ञानामध्ये स्वयं प्रतिबिंबित होणार आहेत आणि त्या संपूर्ण लोक आलोकाला जाणत असताना ज्ञान काय जाणतं, हे सर्व निराकार माझ्याहून भिन्न आहे आणि त्याला जाणणारा मी ज्ञान आहे. ती केवली भगवानसुद्धा आपल्या केवळ ज्ञानादी अनंतगुण आत्म्याला स्व मानतात आणि संपूर्ण पदार्थ ज्ञानामध्ये जाणीवत असताना त्याला पर मानतात. तिथे ज्ञान आणि नेयामध्ये भेद नाही, एका क्षेत्रामध्ये आहे. पण नेय नेयच आणि ज्ञान ज्ञानच आहे. मग असा मी एक केवळ ज्ञान मात्र अनादी अनंत मुक्त आपला प्रत्येकाचा स्वभाव आहे, असं ध्यान केल्यामुळे निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्गाची सुरुवात होते. आणि जेव्हा मुनी बनून अशा स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करून एक अंतर्मूर्त उपयोग टिकेल, तर केवळ ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर संपूर्ण निराकार स्वयं आपल्या आत्म्यामध्ये प्रतिबिंबित होणार आहे. नियाला जाणण्याची आपणाला आवश्यकता पडणार नाही. असा आपला स्वभाव प्रत्येकापाशी अनादी अनंत विद्यमान आहे. त्याचं ज्ञान श्रद्धा अनुसरण करू तर आपल्या मोक्ष मार्गाची सुरुवात होते. ओम. अनादि अनिधन मोक्ष स्वभाव स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. हा अनादि अनिधन निर्वाण स्वरूप आहे. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य, निर्गतित्व, निरायुष्यत्व, निर्गोत्रत्व, निरवेदनीयत्व अशा 8 गुणाने स्वयं सिद्ध अनादि अनिधन मुक्त मोक्ष स्वभाव स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. अनादि अनिधन शुद्ध आहे. अनादि अनिधन ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. अनादि अनिधन ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. वितर्क नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोये सवताऊण नमो अर्यन्ताणं नमो
सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहितवताण नमो अरिहन्ताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहितवताण ओम ईश्वर जाओ